आता तरंग संपला बरं का. तर ते काही काय झालं आहे, कशाने मुक्त झालं आहे? घरी बसून का? मग सगळ्याचा काय केला त्यांनी? साधा त्याग केला का राज्याचा त्याग केला? बापाकडनं काही होऊ शकला नाही. पण त्याला शेवटी मुक्त करून टाकला. कोणी मुक्त केलं राजाला? पोरांनी करत नाही आहे काय. त्याच्यामध्ये चाललेलं आहेत काय का, सगळे जीवन मुक्त झालेलं आहे. शेवटची अंतिम स्थिती कोणची आहे? नाही, खरी जैन भक्ती आहे. विधेय मुक्तीमध्ये शरीर कुठं आहे? मग कोणती मुक्ती? जीवनमुक्ती आहे. जीवनमुक्ती कशाने होते? ब्रह्म नसतंच ब्रह्म आहे, दृढ परोक्ष ज्ञान. मग जीवनमुक्ती दर्शनकाराचं मत आहे. ते जीवनमुक्ती नावाची स्थिती मानत नाही, विधेय मुक्ती मानतात. काय मानतात? पण काही दर्शनकार लोक विधेय मुक्ती मानतात आणि जीवनमुक्ती मानतात. तर जीवनमुक्ती का मानत नाहीत? त्याची मीमांसा करतात. काय करे? ज्ञानाच्या योगाने काय होत असते? ज्ञान अज्ञान निवृत्त करते ना. ज्ञानाचं कामच आहे. अज्ञान निवृत्त करणे ज्ञानाचं काय? मग अज्ञान निवृत्ती झाल्यानंतर विक्षेपी काय होतो? निवृत्त होतो की. आणि विक्षेप म्हणजे जीवनमुक्ती. एकदा ज्ञान झालं ना, उपादान कारणाचा नाश झाला. उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याची स्थिती राहत काय का नाही. घटातली माती काढून टाकली तर घट राहत असतो का? तसं अज्ञान संपलं. मग जीवनमुक्ती कशावरून आहे? मग दर्शनकाराचं समज आहे की जीवनमुक्ती मुक्ती नसून कोणती मुक्ती आहे? मग त्याच्याकरता जीवनमुक्ती मानणारे लोक जरी आणखी अज्ञान निवृत्त झालं तरी त्याचा लेश राहतो. त्याला जीवनमुक्ती असं म्हणतात. उदाहरणार्थ दोन तीन दृष्टांत दिले आहे त्याच्याकरता. एखाद्या भांड्यामध्ये लसूण ठेवला, थोडंसं लसूण काही दिवसानंतर काढून टाकला तरी त्याला गंध राहतो का नाही, याला लेश म्हणायचा. त्याप्रमाणे जरी ज्ञानाने अविद्या काय झाली तरी तिचे संस्कार राहतात. काय राहतात? आता ते पाठ ऐकून गेले, पाठ नाही पण संस्कार आहे ना. काय आहे? तुम्ही परीक्षेमध्ये पेपर लिहितात, मग पण ज्ञानेश्वरी समोर आहे का? मग काय संस्कार? त्याला अविद्या लेश म्हणायचं. काय म्हणायचं? दोन तीन दग्धपट न्यायाप्रमाणे अग्नीने एखादा कापड जाळला किंवा दोड जाळला तरी शेष त्याची स्थिती काय राहते? पण ती काम करत नाही, काय करीत नाही. तर दग्धपट न्याय असं म्हणतात. एक तिसरा प्रश्न आहे, जरी अविद्या निवृत्ती झाली तरी विक्षेप राहतो. कारण हे पहा, अविद्या कोणाला निवृत्त करते? विक्षेपाला निवृत्त करत नाही. कोणाला निवृत्त करते? अविद्येला. विक्षेप काय? आणि विक्षेप म्हणजे प्रारब्ध शिल्लक राहतं. आणि जोपर्यंत प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत कोणती वस्तू? जीवनमुक्त. ज्या दिवशी प्रारब्ध संपलं कोणती वस्तू? हे असं मत आहे. म्हणून जीवनमुक्ती संभवू शकते असं बऱ्याच वेदांतशास्त्रातील दर्शनकाराची काही मत आहे. मग तरंगाच्या मुळामध्ये तिघे काय झाले? मुक्त झाले. कशाने? ज्ञानाने मुक्त झाले. राज्य करत बसले असते तर पुनरपी जनना. पण ते शहाणे माणसं कोण? नाही, उगीच वैराग्य झालं
ते वैराग्य होण्याकरता काही कारणं असावे लागतात. मग त्या कारणाने काय होत असते वैराग्य हे लावायचे आपल्या त्याच्यामध्ये वाचा. 7व्या तरंगाचे रहस्य. या शेवटच्या तरंगात जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती त्याबद्दल विचार करून विद्येची अष्टादश प्रस्थाने अद्वैत ब्रह्मतत्व जाणण्याविषयी कशी उपयोगी पडतात याचे सविस्तर वर्णन केले आहे. प्रथम ज्ञात्याच्या व्यवहाराविषयी बराच ओहापोह करून जीवनमुक्ती सुखार्थ बाह्य प्रवृत्ती शरीर निर्वाहापुरतीच असणे चांगले हे प्रौढवादाने कबूल करून ज्या अर्थी व्यवहाराविषयी वेदाने विधी केलेला नाही त्या अर्थी ज्ञात्याच्या शरीर व्यवहाराविषयी कोणासच नियम करता येत नाही हे सिद्ध केले. वेदाने काय केलं नाही? नियम सांगितलं का? मग वेद जर नियम सांगतो तर मग तुम्ही आम्ही नियम करून उपयोग. म्हणून तत्त्वज्ञ पुरुषाच्या किंवा जीवनमुक्त पुरुषाच्या व्यवहाराविषयी कोणताही नियम करता येत बरं का. त्याच्यातून पापही घडत नाही आणि काही घडत नाही. तुमच्या गीतेमध्ये श्लोक आहे ना, आठवते का? यस्य नाम कृतो भाव हा तो अभिसई. एक माणूस का इमान लोक. इमान म्हणजे वरचं कर. आत्माभिसई मान लोकांना हानतेला निबंध नाही. त्याला पापही लागत नाही आणि काय लागत नाही, पुण्यही लागत नाही. त्याच्या व्यवहाराविषयी आणि कोणताच नियम करता येत नाही. बाप पुण्याच्या बाबतीत असतात. आपल्या व्यवहारामधून विहित कर्म झालं तर पुण्य होतं, निषिद्ध कर्म झालं तर. त्यांच्याकडून निषिद्ध कर्म जरी झालं तरी काय घडत नाही आणि विहित कर्माने सुद्धा काय घडत नाही. लागून येतो पाप पुण्य. कारण आहे का नाही, पाप जसं दुःख भोगायला लागतं तसं पुण्य सुद्धा जन्म मरणाचं दुःख काय करावं लागतं. पुण्यामुळे ह्याच्या स्वर्गाधिकातमध्ये गेले पुण्याच्या याने. मग तिथे काय मुक्ती आहे का? तिथे काय आहे? जन्म आणि भोग आहे चांगले वागे. काय आहे चांगले? जीवनमुक्ती कुठे आहे? म्हणून जीवनमुक्ती कुठे आहे? फक्त हो जीवनमुक्त आहे का? स्वर्गीय अमर नारायण नावे आणि कीर्तनी. म्हणजे तर भोग आहे तिथे. काय आपल्या इथल्यापेक्षा तिथले भोग कसे आहेत? सुधारलेले भोग आहे. कोणते भोग आहे बरं का? ते भोगी जीवन म्हणजे काय उपयोग आहे त्याचा? फारसा शेवटी केव्हा ना केव्हा तरी शरीर काय करावं लागतं? सोडावं लागतं. उलट त्याच्या वासना काय राहतात? अरे शिल्लक राहतात ना. मराठच्या वेळेला एखाद्याला विचारलं बाबा कसं काय काही चिंतन करायचं आहे का, अमकं करायचं आहे का? एक कथेकरी होता बघा. मराठी वेळ आली त्याची. कोणती? साहजिक त्याला विचारलं, म्हटलं बाबा तुमची इच्छा काय आहे? आणि म्हटलं मला आंबा खाण्याची काय आहे. आणि त्या दिवसामध्ये आता यावेळेला कुठं आंबे असते का? अजून तर काय कल्पतरू नाही काही या ठिकाणी. आंबे मागितले तर आंबे येते आणि केळी मागितली तर. मग आता आलं लक्षामध्ये. बोलणंही होत नव्हतं, लिहून दाखवलं काय आहे आंबा. पण लोकांना पंचायती पडली यावेळेला तर आंबा नाही ना, आंब्याचे याला द्यायचा तरी कुठून? भलत्या वेळेला आंबा असतो का त्या मोसमात असतो आहे का? प्रश्न असा पडला, म्हणलं यांना मराच्या वेळेला एवढे मोठे पुराण सांगून सुद्धा अशी इच्छा का व्हावी? आणि त्याचा अर्थ असा की ते पुराण एक पुराण टीका म्हणत आहे का? मग ते बाया माणसं काहीतरी घेऊन येतात. कोणी फळं, कोणी काही, कोणी काही, काय काय आणतील काही. आणि ते पुराणिक भावाची
हे वासना कुठं गणपलेली असते त्या फळात. तो बाकी कोणाला वाटून देत नाही, ते गुंडाळ घरी गेल्यावर ताव मारतो आणि ते संस्कार तसेच आहे. म्हणजे मरायची वेळ आली तरी देव त्याचं नाव घेण्याची इच्छा नाही आली, कशाची इच्छा झाली, मग संस्कार आहे. काय असतात संस्कार, काय करावं लागतात, मानावे लागतात. म्हणून अविद्येचे काय असतात मग, आणि त्या संस्कारामुळे आलं लक्षामध्ये जरी अविद्या नष्ट झाली, आंबा खाऊन जरी झालं तरी संस्कार काय आहे. जरी अविद्या नष्ट झाली तरी त्याचे काय आहे, विक्षेप आहे की. त्याच्यामुळे काय मिळते, प्रारब्ध संपेपर्यंत जीव असता तिला म्हणायचं. ज्या दिवसापासून दृढपरोक्ष ज्ञान झालं, ब्रह्मात्मैक्य स्थिती कोणती, स्थितप्रज्ञाचं का समाधीत असते. आणि पुढे ज्या दिवशी प्रारब्ध संपलं त्या दिवशी विदेहमुक्ती. कोणती मुक्ती, जन्म नाही रे अनेक तो का मिळे माझे भाग. आता जन्म नाही, मरण नाही, काही नाही, कोणत्याही दुःखाच्या अशी जीवनमुक्ती अवस्था संभवू शकते. त्याची सिद्धी झाली आहे वजा. बरं, सिद्धी कधी करू आता, उद्या इथं सांगू.